प्रथमेश आणि माधवीचे अरेंज मॅरेज झाले होते. माधवीचे लग्न एका सुशिक्षित कुटुंबात झाले होते. तिची सासू सुशीलाबाई एका शाळेमध्ये शिक्षिका होती व सासरे अजितराव सरकारी ऑफिसर होते. पती प्रथमेश सीए होते आणि माधवी सुद्धा मॅनेजर होती. माधवी आणि प्रथमेशने पहिल्याच नजरेत एकमेकांना पसंत केले होते आणि लगेच त्यांचे लग्नही झाले होते व लग्नानंतर हनीमूनलाही जाऊन आले होते. लग्नाला 1 महिना होत आला होता. माधवीच्या लक्षात आलं होतं की तिच्या सासरी काही गोष्टी खूप कडक नियमाने व कायद्याने व शिस्तीने होत आहेत. सकाळी सगळे लोक 6ला उठत असत. मग रविवार जरी असला तरी लवकर उठावे लागत असे. तिची सासू सुशीलाबाईने नवरा व मुलासाठी असे काही नियम बनवले होते की त्यांना ते नियम ऐकावेच लागत असे. आता हे सर्व नियम माधवीवर लागू केले होते. माधवी ऑफिसला जात असे, त्यामुळे रोज तिला लवकर उठावेच लागत असे. रविवारी मात्र तिला आराम करावासा वाटत असे. परंतु तिच्या सासूच्या राज्यात माधवीला रविवारी पण जास्त वेळ झोपायला मिळत नसे. माधवीच्या सासरचे सर्व लोक अतिशय शांततेत असायचे. कोणीही जोरात हसत नव्हते की मज्जा मस्तीनेही कधी बोलत नव्हते. याउलट माधवीच्या घरी माहेरी तिच्या कुटुंबात मात्र सतत मज्जा मस्ती धमाल गोंधळ चालू असायचा. कारण माधवी धरून ते स्वतः 4 बहीण भावंडे होते. तिकडे तिचे काका काकू राहत होते. त्यांची मुले पण असायची. त्यामुळे सगळे मिळून सतत दंगा मस्ती धमाल मस्करी करत असत. माधवी माहेरी एकत्र कुटुंबात राहत होती. ती सगळ्या बहीण भावात सगळ्यात मोठी होती. तिचे आजी आजोबा होते. तोपर्यंत काका काकू व तिचे आईवडील सर्वजण एकत्र राहत होते. त्यामुळे घरात नेहमी सणासारखे वातावरण असायचे. माधवीची आई पुष्पा आणि काकी नेहा मिळून भरपूर पदार्थ बनवत असत. घरात नेहमी हसण्या खेळण्याचे चेष्टेचे वातावरण असायचे. सर्व मुले बाहेर खूप झोके वगैरे खेळायचे. माधवीला तर झोका खेळायला खूप आवड होती. जेव्हा पण माधवी झोक्यावर बसायची तेव्हा ती तिच्या काकीची मुलगी राणीला झोका द्यायला सांगत असे. माधवी जोराने झोका घेत असे तेव्हा तिला वाटत असे की जणू काही ती हवेशी बोलत आहे. माधवी मग राणीला अजून जोरात असे ओरडून सांगून झोका द्यायला सांगत असे. माधवीच्या आजी आजोबांनी ते जिवंत होते तोपर्यंत तिच्या काका काकू व आई वडिलांना संपत्तीची समान वाटणी देऊन टाकली होती, जेणेकरून नंतर भांडणे नकोत. तिच्या काका काकूंच्या वाटणीमध्ये बाजूचे घर आले होते. तिथे ते आता राहत होते. आजी आजोबा गेल्यानंतर सुद्धा त्यांच्यात प्रेम तसेच राहिले होते. माधवीची आई आणि काकी मिळून खूप चेष्टा मस्करी करत असत. घरात भरपूर पक्वान करून मुलांना प्रेमाने खायला देत असत. इकडे सासरी या उलट वातावरण होतं. प्रथमेश तिचा नवरा त्या घरचा एकुलता एक मुलगा होता. इकडे सासरी कधीही गोड पदार्थ बनवले जात नव्हते, कारण तिच्या सासऱ्यांना डायबिटीजचा आजार होता. तिच्या सासरी स्वयंपाक बनवायला एक कुक होता. त्याला माधवीच्या सासूबाई सुशीलाबाई काय जेवण बनवायचे याच्या सूचना अगोदरच देऊन ठेवत होत्या. माधवीची सासूबाईच्या समोर बोलण्याची हिंमत नव्हती, कारण तिची सासूबाई खूप कडक आणि स्वतःचेच खरे करणारी बाई होती. ती कधीच घरामध्ये चटपटीत मसालेदार जेवण बनवून देत नव्हते. माधवी रोज असले मिळमिळीत उकडलेले पदार्थ तसे सतत पालेभाज्या खाऊन कंटाळली होती. त्यामुळे तिने आज कुकला सांगितले की दादा, आज माझ्यासाठी शेवाळ्याची खीर आणि छोले भटुरे बनवा. तिने प्रथमेशला विचारले तर प्रथमेश म्हणाला, अरे वा, माझ्या पण तोंडाला पाणी सुटले आहे. मला ते खूप खावेसे वाटत आहे. कुकला सांग माझ्यासाठी सुद्धा हे जेवण बनव म्हणून. ह्या दोघांचे बोलणे तिच्या सासरेने ऐकले तेव्हा ते म्हणाले की अरे, मला विसरता का काय? मला सुद्धा आज हेच जेवण पाहिजे आहे. तिघांसाठी हे जेवण बनवायला सांग. प्रथमेश आणि अजितराव दोघेही सुशीलाबाईंना घाबरत होते. त्यामुळे इच्छा असून सुद्धा त्यांना त्यांच्या आवडीचे खाणे कधी खायला मिळत नव्हते. डायनिंग टेबलवर जेव्हा सर्वजण जेवाय बसले तेव्हा टेबलवर शेवाळ्याची खीर आणि छोले भटुरे पाहून सुशीलाबाई कुकला म्हणाली, तुला हे जेवण बनवायला कोणी ऑर्डर दिली?
माहीत आहे ना की या घरामध्ये असे तळलेले गोड आणि मसालेदार पदार्थ केले जात नाहीत. तेव्हा कुक म्हणाला, हे सर्व पदार्थ मला माधवी मॅडमने बनवायला सांगितले होते. हे ऐकता सुशीलाबाईने माधवीकडे रागाने पाहिले. तेव्हा माधवी घाबरतच बोलली की, आई, बरेच दिवस झाले मला असे चटपटीत जेवण खाण्याची खूप इच्छा झाली होती म्हणून मी सांगितले. तेव्हा सुशीलाबाई म्हणाले, तुला इच्छा झाली होती तर तुझ्यापुरतेच करायचे होतेस. तुझ्या सासरे व पतीसाठी कशाला असे जेवण बनवले? तुला माहीत नाही का आम्ही कोणीच असले पदार्थ खात नाहीत म्हणून? माधवी खूपच घाबरली होती. ती म्हणाली, माफ करा, इथून पुढे अशी चूक होणार नाही. प्रथमेश आणि अजितराव सुद्धा सुशीलाबाईच्या धाकामुळे घाबरले होते. ते सुद्धा काहीच बोलू शकले नाहीत. गपचूप बसून सर्वजणांनी जेवण केले. खोलीत गेल्यानंतर मात्र माधवी प्रथमेशला म्हणाली, प्रथमेश, तू आज जरा सुद्धा माझी साथ दिली नाहीस. मला माहीत असते की आई एवढ्या चिडतील तर कुकला असे जेवण बनवायला सांगितलेच नसते. प्रथमेश म्हणाला, माधवी, मी लहानपणापासून पाहत आलो आहे की या घरामध्ये सर्व हुकूम आईचाच चालतो. बाबासुद्धा आईला खूप घाबरतात. ते आईच्या पुढे काहीच बोलत नाहीत. माधवी म्हणाली, चांगलं आहे ना की तुम्ही लोक आपल्या आईला इतका मान सन्मान देता. तेव्हा प्रथमेश म्हणाला, माधवी, मान सन्मान आणि भीती यात खूप मोठा फरक आहे. या घरात मला व माझ्या बाबांना आईची खूप भीती आहे. जेव्हा पण आम्हाला मसालेदार खाण्याची इच्छा होते तेव्हा मी आणि बाबा गपचूप ढाब्यावर जाऊन खाऊन येतो. माधवी म्हणाली, अच्छा, तर आईना हे माहीत नाही काय मग? प्रथमेश म्हणाला, आईला तर आमच्या खूप गोष्टी माहीत नाहीत. कारण माहिती आहे का तुला? सांगतो ऐक. आईने आमच्याशी कधीच मैत्रीच्या नात्याने व्यवहार केला नाही. ती फक्त आमच्यावर हुकूम चालवते की जो मला व बाबांना मजबुरीने ऐकावा लागतो. परंतु माझं आणि बाबाचं खूप जमतं. आई शाळेमध्ये मुलांवर जसा अधिकार गाजवते तसंच तिला वाटतं की घरात आम्ही पण लहान मुलंच आहोत. परंतु असं नसतं ना माधवी, तुला माहीत नाही? मी आणि बाबा आईच्या अशा व्यवहारामुळे मनाने तिच्यापासून खूप दूर गेलेलो आहोत. घरात काही वादविवाद नको म्हणून आम्ही फक्त आईच्या होला हो म्हणतो. बाकी आम्ही दोघं आईपासून खूप हैराण आहोत. आता कदाचित तू सुद्धा तशीच हैराण होशील, तरी सुद्धा मी काहीच करू शकणार नाही. आता माधवीला घरातील सगळे वातावरण समजून चुकले होते. ती सुद्धा आता बाबांच्या व नवऱ्याच्या टीममध्ये सामील झाली होती. जेव्हा कधी प्रथमेश माधवीला फोनवर आपल्या माहेरच्या लोकांसोबत चेष्टा मस्करी करताना ऐकत असे तेव्हा तो माधवीला म्हणत असे, माधवी, हळू ना यार, किती जोराने हसतेस तू. आईने ऐकले तर तुला म्हणेल की माधवीला काही मॅनर्स नाहीत म्हणून. आईच्या भीतीमुळे मग माधवी सुद्धा हळू बोलत असे व हळू हसत असे. तिकडून छोटा भाऊ मनोज म्हणत असे, काय झालं ताई, इतके का हळू बोलत आहेस? तेव्हा ती म्हणे, अरे छोटू, इकडे सगळे लोक मॅनर्सवाले आहेत. जोरात बोलतही नाही आणि किंवा हसतही नाहीत. त्यांना कोण सांगणार की आम्ही सुद्धा शिकलेले सुशिक्षित लोक आहोत. परंतु मोकळेपणाने बोलायला मॅनर्स कसं काय मध्ये येतात काय माहीत. सासूबाईंनी माधवीला आवाज दिला तेव्हा माधवीने झटकन फोन कट केला आणि म्हणाली, हां आई बोला. सासू म्हणाली, आज आपल्याला माझ्या एका मैत्रिणीकडे मिसेस शहाकडे डिनरसाठी आमंत्रित केलेले आहे. तेव्हा तू संध्याकाळी तयार राहा. माधवी म्हणाली की हो आई. संध्याकाळी सर्वजण तयार होऊन त्यांच्या मैत्रिणीकडे गेले. मिसेस शहाचे घर खूप मोठे आणि सुंदर होते. सगळ्यांना घर दाखवत ती घराच्या बागेत आली. तिथे तिची 6 वर्षाची नात झोका खेळत होती. माधवी त्या नातीजवळ गेली आणि तिच्याशी बोलू लागली. थोड्याच वेळात सुशीलाने पाहिले की त्यांची सून माधवी मिसेस शहांच्या नातीबरोबर जोरात झोका खेळत आहे. सुशीलाबाईंनी आजूबाजूला पाहिले की आपल्याकडे कोणी पाहत तर नाही ना, आणि माधवीकडे जाऊन म्हणाले, माधवी, तुला असे झोका खेळताना कोणी पाहिना अगोदर याच्यावरून उठ.
खरं तर माधवीला त्याच्यावरून उठण्याचे मन नव्हते, परंतु सासूबाईचे रागीट तोंड पाहून ती उठली. सगळ्यांनी एकत्र डिनर केले व ते घरी आले. घरी येता सुशीलाबाई माधवीला म्हणाली, माधवी, तू तिथे असे लहान मुलासारखं काय झोके घेत बसली होतीस? आणि कोणी तुला पाहिलं तर काय म्हटलं असतं? तुला काय मॅनर्स नाहीत म्हणून? आज मात्र माधवीला सासूचा खूप राग आला. ती म्हणाली, हा, माझ्यात काही सभ्यताच नाहीये. सगळी सभ्यता तर फक्त तुमच्यातच आहे. मी सुद्धा शिकलेली आहे, परंतु तुमच्यासारखी संकुचित विचाराची नाही मी. जेव्हा पण या घरात आले आहे तेव्हापासून पाहते, हे करू नको, ते करू नको, जोरात बोलू नको, जोरात हसू नको. आई, मी एक मन मोकळी मुलगी आहे. मला सुद्धा काही इच्छा आहेत. मला हसणे पसंत आहे. मला झोका खेळणे पसंत आहे. म्हणून तर मी झोका खेळण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. तुम्ही कदाचित एकटेपणात राहिला असाल, परंतु मी भरल्या कुटुंबातील मुलगी आहे. मला जीव गुदमारतो जेव्हा तुम्ही मला माझ्या मनासारखे काहीच करून देत नाहीत. सुशीलाबाई पण गपचीप ऐकत होत्या, कारण की कदाचित त्या आज खऱ्या माधवीला पाहत होत्या. आजपर्यंत तरी माधवी जसं त्या वाकवतील त्याप्रमाणे वाकत होती, परंतु आज मात्र माधवी तिला जे पाहिजे आहे त्याबद्दल बोलू शकत होती. सुशीलाबाई म्हणाल्या, आजपर्यंत तुझा नवरा व सासरा सुद्धा कधी माझ्याशी या प्रकारे बोलले नाहीत, आणि तू काल आलेली या घरात मुलगी मला अशा उद्धट भाषेत बोलत आहेस. या घरात दोघं बाप लेक माझा किती सन्मान करतात, आणि तू मात्र मला काहीही बोलत आहेस. तुला या घरात राहायचे असेल तर तुला त्यांच्यासारखंच बनावं लागेल. मी म्हणेल तेच ऐकावे लागेल. मी केलेल्या कायद्यानुसारच तुला राहावं लागेल. आता मात्र अजितराव व प्रथमेशला पण राहवले नाही. अजितराव म्हणाले, सुशीला, आज तर तू हद्दच केली आहेस. तुझ्या गोष्टीला मान सन्मान समजते ना? खरं तर ती तुझ्या आमच्यासाठी भीती आहे. आम्ही बापलेक मिळून तुझ्या समोर कायम नाटक करत आलो आहोत तुला घाबरतो म्हणून. परंतु खरं तर असे आहे की सुशीला, जेव्हा तू घरी नसते तेव्हा आम्ही दोघं बापलेक खूप खुश असतो. मनातल्या गोष्टी एकमेकांना आम्ही सांगतो. तुला जे जे आवडत नाही ते आम्ही तू गेल्यानंतर करत असतो, कारण तुला तर आवडत नाही ना की कोणी मोकळेपणाने बोललेलं. तू या घराला एक प्रकारचे तुरुंगच बनवले आहेस की जिथे फक्त तुझाच कायदा चालेल. तुला वाटतं की या घरात सर्वांनी तू म्हणशील तेच करावं, तू म्हणशील तसंच वागावं. परंतु सुशीला, तू हे विसरून जातेस की प्रत्येकाच्या स्वतःच्या आपापल्या काही इच्छा असतात. माधवीला या घरात येऊन 2-3 महिने झाले आहेत, परंतु तुझ्या नजरेत दिसून येते की तिने सुद्धा तू म्हणशील तेच करावं. तेवढ्यात प्रथमेश सुद्धा म्हणाला, हो आई, आम्ही तू गेल्यानंतर बापलेक मिळून आमच्या सर्व इच्छा तुझ्या पाठीमागे पूर्ण करून घेतो. तू आल्यानंतर आम्ही गपचूप बसण्याचे नाटक करतो. आज माधवी जे काही बोलली ते खरंच बोलली आहे. आम्ही दोघे तर तुला कधी जाब विचारू शकलो नाही, परंतु माधवीला मात्र अशी बंधने घालू नको. ती जशी आहे तशी तिला राहू दे. भले आपण कोण आहोत, कोणाला बदलवणारे. आपला अधिकार फक्त आपल्या स्वतःवरच असतो, दुसऱ्यांवर नाही. ही बाब तुला समजायला हवी आई. आई, तुला कदाचित माहीत नसेल, परंतु लहानपणी जेव्हा मी इतर मुलांच्या आईला त्यांच्या मुलांचे लाड करताना पाहत असे, तेव्हा मला तू असून सुद्धा आईची कमी जाणवत असे. कारण की जशी एक आई आपल्या मुलांवर प्रेम करते तसे प्रेम मला तुझ्याकडून कधीच मिळाले नाही. तू मला सतत रागवत असे. कधीच तू मला माझ्या मनासारखे खाऊ सुद्धा दिले नाही. परंतु बाबाने मात्र मला पुढे असे काही सांभाळले की मी त्यांच्यातच माझ्या आईला पाहू लागलो. मला माहीत आहे आई, आज इतक्या वर्षानंतर माझ्या तोंडून असे ऐकणे तुला सहन होणार नाही, परंतु मला असे वाटले की माझ्यासारखे माधवीचे पण हाल होऊ नयेत. सुशीलाबाई आपल्या मुलाकडून व नवऱ्याकडून असे बोलणे ऐकून स्वतःला खूप लाचार समजू लागली. इतक्या वर्षात तिला कधीच हे समजले नाही. तिला फक्त इतरांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणे एवढेच माहीत होते, परंतु इतरांना काही भावना असतात याची जाणीवच नव्हती.
फक्त आपल्या इच्छा घरातल्या लोकांवर थोपवणे एवढेच तिला माहीत होते. ती आज बघत होती की कसे तिचा पती, मुलगा व सून तिच्या दबावाखाली वागत होते. सुशीलाबाईने आजपर्यंत तिचा मुलगा व पतीवर फक्त स्वतःचा धाकच दाखवला. कधी त्यांना प्रेम दाखवलेच नाही. त्यांना माया, प्रेम दिले असते तर आज हा दिवस उगवलाच नसता. आज सुशीलाबाईला त्यांची चूक स्पष्ट दिसत होती. त्यांनी आपल्या पती व मुलाची माफी मागितली. त्या म्हणाल्या, मला माफ करा. इतक्या वर्षामध्ये मी कधीही तुमच्याशी दोस्ती करू शकले नाही, परंतु आज माधवीने माझे डोळे उघडले आहेत. सुशीलाबाईने माधवीची पण माफी मागितली आणि तिला म्हणाल्या, माधवी, मी खरोखरच हे विसरून गेले होते की तुझ्यासुद्धा काही इच्छा असतील. कदाचित मी जशी आहे तशीच तुलाही बनवण्याचा प्रयत्न करायला लागले होते. मला माफ कर. सुशीलाबाईने स्वतःमध्ये बदल केला होता. आता माधवीने सगळ्यांना आपल्यासारखे आनंदी बनवले होते. आता इथे सुद्धा सगळेजण हसून खेळून चेष्टा मस्करी करून राहत होते. खुलून जीवन जगत होते. मन मोकळे जगणे म्हणजे काय असते हे माधवीने सुशीलाबाईला शिकवले होते. मित्रांनो, हे जीवन खूप सुंदर आहे. ते मन मोकळेपणाने जगले पाहिजे. आपण अति कडक कायदा व नियमांच्या आहारी जाऊन आपल्या इच्छा मारल्या नाही पाहिजे. आपण आपले काम करत हसत खेळत जगले पाहिजे. जीवनामध्ये आपल्या लोकांची साथ कायमच आनंद देत असते. कुटुंबाचे खरे सुख एकमेकांच्या सहवासात असते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. हे जीवन आपली कधी साथ सोडून जाईल काहीही सांगता येत नाही. तेव्हा आहे तोपर्यंत जीवनाचा आनंद मनमुराद घ्यावा. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.